तिकडे ट्रॅफिक असते त्यामुळे या आतला सर्व्हिस रोडने जातो मी आणि हा डायरेक्ट पुढे पण जाता येईल अपोलो हॉस्पिटल समोर. हवी ते ॲक्सिडेंट झाला रे, घसरली गाडी वाटतं. ही स्कूटी आहे, स्कूटीवरून घसरतेच गाडी आणि रेतीवरती गाडी घसरतेच. उन्हाचे चटके लागतात एवढे ना, थंडीचा मोसम वाढत असं वाटतं उन्हाळा आलाय. रिक्षावाले बोला अशा मध्ये येतात ना, त्यांना वाटतं की अरे त्यांचाच रोड आहे. दादर मार्केटला सदा गर्दीच असते, कधी पण या. फायनली आपण आता पोहोचलेलो आहे सिद्धिविनायक मंदिरच्या जवळ. काय सीन वाटतं रे, मस्त वाटतं, सीन मस्त वाटतं समोरचा. हां आता क्लीन झालं. ती आता मी माईकचं जोडलेलं वायरलेसच आहे आणि गोप्रोवरती बोलतोय. तर फायनली झालं, माझ्या मित्राशी बोललो. तर मी चाललोय त्याच्या घरी, त्याला घरी जाऊन पिक करतो. पिक म्हणजे थोडं काम पण आहे, थोडं पिक करतो तिथून. मग तिथून आपण डायरेक्ट मग पुढे निघूया. म्हणजे मोठं ब्लॉग स्टार्ट करायचं आपला. आज काहीच प्लॅन नाही, नुसतं फिरायचं आज बाईकवरती. मी घालतो, नंतर मग मी निघतो पुढे. डन. आता हेल्मेट घालतो, आता हेल्मेट घातलं बरोबर आहे. डन, आता झालेलं आहे. बॅटरी चार्जिंग लावली होती, काढूया. ह्याची काही गरज नाही, फक्त बॅटरीच घेतो कारण चार्जिंग. चल ठेवूया, बॅगेमध्ये ठेवूया. ही बॅग घेऊन चाललो आहे मी, या बॅगेमध्ये ठेवलेलं आहे. बॅटरी खिशात टाकतो. नको, बॅटरी पण आतमध्येच असू द्या, जाऊ दे. बॅगेत टाकली बॅटरी. आता मेन इम्पॉर्टंट काम म्हणजे काय माहिती आहे, कारण आपण बाईकवरती बसेल ना तेव्हा व्ह्यू कसा येतो ना, तो इम्पॉर्टंट आहे बघायला. कारण हा गोप्रो थोडासा माझा खाली सरकतो असं कंटिन्यू. हे बंद केलं. फ्रीज फक्त ऑन ठेवतो, बाकी सगळं बंद करून ठेवतो. चलो, आपलं सगळं झालेलं आहे. चलो, मी आता खाली आलेलो आहे. माझी बाईक कुठे लावली मी बाईक? हां, तिकडं पुढे लावली. तर फक्त आता सेटअप चेक करतो आणि हे प्रॉपर जॉईंट झाले की नाही बघायला पाहिजे ना. चला, आता रेकॉर्डिंग स्टार्ट केलेली आहे. आणि हा मोबाईल आता मी आहे ना पहिला इथं सेट करतो, जेणेकरून बसलं तर ह्याच्यावरती सेट करूया मोबाईल पहिला. एकदा बाईक सेट झाली ना पूर्ण प्रॉपर, मी काही टेन्शन नाही. तर एवढा तरी आलाच पाहिजे, बघूया. चला, चलो. आपल्याला रेकॉर्डिंग पण स्टार्ट आहे, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. समोरचा व्ह्यू दिसतोय की नाही माहीत नाही मला प्रॉपर, कारण समोरचा व्ह्यू दिसला पाहिजे तर ते गोप्रो लावण्यात मजा आहे. नाही तर मग एवढं काही इंटरेस्ट नाही येणार, मग ते पूर्ण क्लिअर दिसणार नाही. मी आता आलेलो आहे बाहेर, म्हणजे माझं मेन रोडला, मेन पण रोड नाही हा, जरा सर्व्हिस रोड टाईपच आहे. हां, तर मी व्ह्यू वगैरे चेक केला मोबाईलमध्ये आणि मी आता मोबाईल काढून ठेवला आहे. व्ह्यू प्रॉपरली येतोय. आपलं मोटो ब्लॉग स्टार्ट केलेलं आहे आपण, आणि जरा खूप एन्जॉय येते की त्याला काहीतरी आपण नवीन स्टार्ट केलेलं आहे. हेल्मेट मला थोडं हळूहळू खाली सरकतं आहे, पण ठीक आहे. मला वाटतं की व्ह्यू बरोबर येत असेल. आणि ह्याच्या अगोदर मी ट्राय केलं तर मगाशी मी बघत होतो व्ह्यू, तर मला असं वाटलं की व्ह्यू बरोबर आहे, त्यामुळे मग आता नाही चेंज करत आहे. ठीक आहे, पण आता आपल्याला हेल्मेट पहिली गोष्ट आपल्याला हेल्मेट प्रॉपर घ्यायचं आहे नवीन. आणि ते गोप्रोचं सेटअप चिन माउंट असतं ना, म्हणजे याला हेल्मेटला लावायला, ते जरा नवीन घेणार आहे. कारण त्या नवीन हेल्मेटला नवीन चिन माउंटच लावायला पाहिजे. थोडंसं आता माझा आवाज मी असं लाईटली बोलतो, कारण माझं मास्क घातलं ना मी, त्यामुळे आवाज थोडंसं दमट येत असेल, म्हणजे असं काय बोलतो त्याला, कमी येत असेल आवाज, असा आतल्यात बोलल्यासारखा आवाज असेल. हा ऍक्च्युली माथेरान रोड आहे. पहिला भरपूर छोटा रोड होता, आता एवढा मोठा केलाय ना बघा ना. आता की जरा एक्सपांड केलेला आणि जरा गर्दी पण कमी. पहिली एवढी ट्रॅफिक असायची ना, म्हणजे मी पहिला इतर हाल नव्हतो तेव्हा, कधी इकडे आलो ना, कधी काय कामानिमित्त, तर कळायचं ना की यार एवढी ट्रॉफिक. मग मी विचार करतो अरे तिकडं कसं राहायला जायचं. पण आता एवढं काय वाटत नाही, कारण रोड पण मोठे बनवलेत बऱ्यापैकी. आणि डांबर रस्ता पहिला, आता पूर्ण सिमेंट रस्ता केलेला आहे. चालेल, हे असं असतं.
त्याला काय घाई होती आता, एवढं बाजूने चाललो होतो गपचूप हळूहळू. मी राईट सिग्नल दिलेला आहे मी, बाबा थांबा हळूहळू या. चलो, मला ॲक्च्युली जायचं उलव्याला जायचं आहे. तर उलव्याला जायचं मला वाटतं ना, हा रोड सरळ आपण गेलो ना, सरळ जाऊन बेलापूरपासून जर लेप मारला तर तो मला रोड वाटतं लय लांब पडेल. आणि जर इकडून पाठून गेलो तर नाही, तो पण लांब पडेल. मला वाटतं सरळच जाऊया आपण. ब्रिज दिसतात बघा, इथं ब्रिज बांधलेले ते 1-2 असं, म्हणजे बीम लावलेले. ब्रिजच्या खालचे जे बीम असतात ना ते, तिकडून जो ब्रिज येईल ना मला वाटतं तो इकडं असं उतरेल. कारण इथे ह्या ओल्ड मुंबई पुण्याला ना भरपूर ट्रॅफिक होते. हा ओल्ड मुंबई पुणे रोड आहे हा. आणि इकडे लेफ्ट मारला की आपण तो JNPT रोड जातो उरणचा, आणि तिथून मग मुंबई गोवा हायवेला जातो. तर आपण आलो, पोचलो इथे. 111 सेकंद. तर तो समोरचा जो ब्रिज आहे तो मुंबई पुणे हायवेचा, आणि हा लेफ्टला गेला तो JNPTचा रोड गेलेला. इथे भरपूर ट्रॅफिक होते, आणि इथे मोठे मोठे कंटेनर असतात ना, त्याच्यामुळे लय भीती वाटते. संध्याकाळची तर एवढी ट्रॅफिक असते ना, जेव्हा मी घरच्या साईडला जातो ना तेव्हा. आता तर बऱ्यापैकी थोडीशी पण नाही, भरपूरच ट्रॅफिक. तरी इकडं ह्या साईडून तो सरळ रोड तिकडे कल्याण फाट्याला जातो, आणि इकडे सरळ रोड जातो तो मुंबईला. माझी बाईक पण धुवायची आहे, भरपूर दिवस झाले मी विचार करतो बाईक धुवायची, कारण मळलेली पूर्ण कचरा कधी दिसतोय. तर मी विचार केला की सकाळी समजा आपण 6ला उठलो, थोडंसं वॉकिंग करायचं अर्धा 1 तास, आणि वॉकिंग करून झाल्यानंतर मग थोडं नाश्ता मी आणि डबा पण बंद केला, तुम्हाला माहीत आहे. तर टिफिन सर्व्हिस बंद केले, कारण आता मी स्वतःच बनवणार आहे डबा, टिफिन म्हणजे नाश्ता वगैरे मी स्वतःच बनवणार आहे. तर मी विचार केला सकाळी उठून थोडंसं वॉकिंग करून येणार, आणि मग थोडा नाश्ता बनवणार. मग नाश्ता बनवायला 1 तास तरी झालं मला. 7:30ला घरी आलं पाहिजे. आंघोळ बिंघोळ फ्रेश होऊन 8 वाजणार. मग 8 वाजता काहीतरी नाश्ता बनवायला घेणार, 8 ते 9 1 तास, आणि 9:30ला घर सोडणार. असा प्लॅन आहे. बेलापूरला सगळे सिडकोचे ऑफिसेस वगैरे जास्त आहेत. ॲक्च्युली आता कॉल आला होता, तर मी थांबलो होतो, आणि थांबल्यावरती मी थोडंसं अँगल चेक केला, तर कॅमेराचा अँगल थोडासा प्रॉपर नव्हता. वरती म्हणजे खूप खाली येत होता, आणि हा आता जो अँगल केला ना, हा अँगल परफेक्ट आहे. तर मला असं वाटतं की जेव्हा आपण नवीन हेल्मेट घेऊ ना, तेव्हा थोडं चेक केलं पाहिजे, कारण अँगल प्रॉपर आला पाहिजे. हा जर अँगल असेल ना तर मजा येईल. तिकडे ट्रॅफिक असते, त्यामुळे ह्या आतला सर्व्हिस रोडने जातो मी, आणि हा डायरेक्ट पुढे पण जातो तिथं अपोलो हॉस्पिटल समोर. हा सरळ आपला जातो JNPT रोडला, JNPT रोडला उरणला जातो, आणि नावाशिवाय जो नवीन ब्रिज बनला आहे ना तिकडे पण जातो. नवी मुंबई महानगरपालिकेचं ऑफिस इथं आहे, हे वालं दिसतंय का आता दिसतंय. आणि आता आपण तर जातोय सरळ. हा ब्रिज क्रॉस करून मग नंतर उलवेमध्ये आपण जातो, आणि तिकडे पुढे आहे नवी मुंबई एअरपोर्ट. त्या साईडला रंबल असं काहीतरी समथिंग, हे जे छोटे छोटे आहेत ना स्पीड ब्रेकर, त्याला रंबल असं काहीतरी बोलतात. एवढं असं पूर्ण कामं झालेली आहेत. कुठला ब्रिज कुठे चाललाय काहीच कळत नाही. हळूहळू जसं आपण इकडे वर्किंग येणार ना सारखं, तेव्हा कळेल. हा ब्रिज आता मला तर एअरपोर्टला उतरलाय खाली, इथून वरती एअरपोर्टला जाण्यासाठी रोड केलेला, परत तिकडे परत नावाशिवाला कनेक्ट केलेला आहे. हा ब्रिज पण वाटतं पुढे नावाशिवाला कनेक्ट केलेला आहे. एवढी गरमी चालले, तर गरमीचं जॅकेट घातलेलं आहे. आपल्याला लेफ्ट जायचं आहे. वहाळ म्हणजे आपला इकडे उलवेला जाण्यासाठी रोड आहे. ते सरळ गेले, चुकले वाटतं ते. मला उलवेमध्ये एंट्री केलेली आपण. हा उलवेचा गेट म्हणजे इथून आतमध्ये जातो अटल सेतू. इथून पण अटल सेतूला जायला रोड आहे. आणि सरळ गेला ना पुढे की तिथं जिओचं काहीतरी ऑफिस का काहीतरी बनवलं मोठं, आणि त्याच्या बाजूला सिडकोच्या बिल्डिंग आहेत म्हाडाच्या बिल्डिंग आहेत, तशा सिडकोच्या बिल्डिंग आहेत. इथून लेफ्टला मित्र राहतो माझा ॲक्च्युली बाहेर जेवणाचा प्लॅन होता, पण मित्र बोलला की घरीच ये, थोडं खाऊया आणि जाऊया. तर आता मित्राच्या घरी जातो आणि जेवूया तिथे. हा व्हिडिओ इथं थांबवतो, आणि नंतर मग जेवण पण झाल्यानंतर मग स्टार्ट करतो परत. तर फायनली मी आता बाहेर आलेलो आहे, म्हणजे मेन रोडला झालो आहे. मित्राच्या घरी जाऊन आलो, जेवलं वगैरे. मित्र पण सोबत आला आहे. हा बघा, याला तुम्ही भरपूर वेळा बघितलेलं आहे ब्लॉगमध्ये. तर आमचा असं काय प्लॅन काहीच नाही फिक्स. थोडं तर जायचं, मुंबई साईडलाच फिरायला जायचं. वाशीचा ब्रिज आपण क्रॉस करूया नदीचा, त्याच्यानंतर बघा कुठे फिरायचं ते. फॅशन स्ट्रीट आहे, त्याच्यानंतरला फिनिक्स मॉलचा विचार आहे, लोअर परेल, आणि लास्टला कुर्ला आहे. आता बघूया साहेब किती फिरतात आणि किती ठिकाणी रडतायत. ॲक्च्युली प्रॉब्लेम काय म्हणजे अजून कन्फर्म नाही. अरे आता रडायला सुरू झालेलं आहे. FS ॲक्च्युली कन्फर्म नाही झालंय, पण FS भरपूर लांब आहे, त्यामुळे FS इथं काही म्हणजे अप्रुव्हलची गरज नाही आहे, हे रडायची गरज आहे. झालं रडणं.
म्हणून तुम्हाला काय सांगा ना कुठे जाणार आहे ते कन्फर्म करूया आपण, ऑन द वेच कळणार आपल्याला. तर फायनली आपला हे सेटअप काढला होता, आपण परत लावून घेऊया प्रॉपर आणि मग सुरुवात करूया. रेकॉर्डिंग स्टार्ट हो गई आहे, म्हणजे रेकॉर्डिंग स्टार्ट झालेली आहे. आणि हा आपला मित्र हा पण पूर्ण पॅक झालेला आहे. चल बस आता. तर आता आपली जर्नी स्टार्ट होते इथून उलवेतून. आता परत मगाशी आपण पनवेलमधून आलो. पहिलं असे असतात रे सगळे, असेच असतात सगळे, घाई असले प्रत्येकाला. हात दाखवला तरी सगळे थांबत नाहीत. आजचा दिवसात चॅलेंज नव्हती. हां आजच्या दिवसात चॅलेंज नव्हती. आजच्या दिवसात काय नव्हती का? बघूया. चांगली गोष्ट आहे. चला हवं का बेलापूरचा नवी मुंबई एअरपोर्ट इकडे, पनवेलला पण झालं तिकडून ऑप्शन आहे. आणि आपल्याला आता जायचं लेफ्टला, बेलापूर क्रॉस करून मग पाम बीचला आपण सरळ आपल्या मुंबईच्या रोडला लागूया. आज फक्त नुसतं फिरायचं आहे, रोड ट्रिप करायची, असं काय प्लॅन काहीच नाही आपल्याला. कुठे जायचं काय असं काय फिक्स नाही केलेलं आहे. हेल्मेट कुठं चांगलं दिसलं तर मग हेल्मेट बघूया, रेट काढूया जरासा, आणि मग नंतर बघूया कसं कधी घ्यायचं ते. हे कसे कसे ब्रिज केलेत ना काय समजत नाही. इकडून तिकडून नुसते इकडं तिकडे फिरवलेत. हवी ते ॲक्सिडेंट झाला रे, घसरली गाडी वाटतं. ही स्कूटी आहे, स्कूटीवरून घसरतेच गाडी, आणि रेतीवरती गाडी घसरतेच. स्कूटी घसरली वाटतं ना. ठोकलं काय, लागलं नाही, नॉर्मलच घसरलेत. ॲक्च्युली काय ना, माती आहे ना बाजूला, इकडे कशी माती आहे, आणि थोडीशी जास्त कडणे असेल ना किंवा मधून तरी चालेल ना तरी घसरली असेल मातीमुळे घसरली असेल इथे. मी पण एकदा पडलो होतो ना स्कूटीवरती, अशीच माती होती. हे इथून आपण आपला पाम बीच स्टार्ट झालेला आहे, म्हणजे पाम बीच आपण पकडलेला आता. फ्लेमिंगो पॉईंट इथं पुढे मस्त एकदम. तर तुम्ही कधी आला तर इथे या, फ्लेमिंगो पॉईंट बघा. एकदम पिंक कलरचे असं सगळं, एवढं भारी वाटतं ना बघायला. मी लास्ट टाइम एकदा व्हिडिओ काढायला आलो होतो, पण त्याला हेच नाही भेटलं, फ्लेमिंगोच नव्हते जास्त. त्यामुळे तो मग व्हिडिओ माझा फ्लॉप गेला, त्यामुळे तो व्हिडिओच नाही शेअर केला. ते ना असे एक सिग्नल आहेत ना, असे म्हणजे पाम बीचचा सिग्नल असा आहे ना. पाम बीचचं ना एक खासियत काय माहिती आहे, आपण जेव्हा ना सिग्नल क्रॉस करतो ना, आणि आपण 60च्या स्पीडला असेल ना, 50-60च्या स्पीडला, तर दुसरा पुढचा सिग्नल आपल्याला लागत नाही. बरोबर पडला, दुसरा सिग्नल आपल्याला लागत नाही. आणि काय होतं मध्ये तो ओपन राहतो सिग्नल, कारण तिथपर्यंत हा जो डिस्टन्स आहे ना, तो तिथपर्यंत आपण बरोबर 60च्या स्पीडवर असेल ना, तर बरोबर तिथपर्यंत पोहोचतो आपण. तर ते कधीतरी होतं माझं, कधी कधी नाही होत. कधी कधी असं होतं की कुठला सिग्नल लागत नाही, सगळे सिग्नल ओपन राहतात. आता मी कुठल्या स्पीडला चालवतो का मला पण आयडिया नाही. आय थिंक 40-50च्या स्पीडला होतं, जास्त पण स्पीडला नव्हतो मी. आता पुढचा सिग्नल बघूया आपण, आपला ओपन भेटतोय का. हा सिग्नल तर आपल्याला नाही भेटला ओपन. 60ची स्पीड आता मेंटेन ठेवलेली आपण, 60-61 आहे. तर ह्या स्पीडला आपण बघूया की तो पुढचा सिग्नल आपल्याला ओपन भेटतोय का. हा वाशीचा टोल आहे, तो वाशी टोल तर कारसाठी तर बंद केलेला आहे. तिकडून पण एक येण्यासाठी पण ब्रिज बनवला ना, हा नवीन ब्रिज आहे. 2 नवीन ब्रिज बनवले, एक जाण्यासाठी आणि एक येण्यासाठी तिकडून 2. हा पण मला वाटतं झाले 5-6 महिन्याच्या वरती गेले हा चालू झालेला ब्रिज. आणि आज मी फर्स्ट टाइम चाललो या ब्रिजने, कारण जेव्हा पण गाडी कार घेऊन आलो किंवा तर बाजूच्या ब्रिजने जायचो, या ब्रिजवर फर्स्ट टाइम चाललोय. उन्हाचे चटके लागतात एवढे ना, थंडीचा मोसम वाढत असं वाटतं उन्हाळा आलाय. ट्रॅफिक एवढी नसते, आज का ट्रॅफिक लागलं मला वाटतं, काम चाललंय त्यामुळे ट्रॅफिक लागले. आपल्याला ॲक्च्युली जायचं राईटला, ब्रिज पकडायचं राईटचा. ही मेट्रोची लाईन आहे ना ती, मग तेच तिथं जॉईन करणं पुढे सर. भरपूर दिवस झाला आलो नाही ना इकडे, त्यामुळे काय एवढं लक्षात येत नाही. मोनोरेल आहे की मेट्रो आहे. तो मानपूरचा मागे स्टॉप होता आणि आता हा स्टॉप आहे तो देवनार स्टॉप टाकला याला. तर एवढी गर्दी असायची ना पहिली, मी याच्या अगोदर भरपूर वेळेला आलेलो इकडे, म्हणजे भरपूर पण याच्या अगोदर कमीत कमी 3-4 वर्षापूर्वी इकडे असायचं ना, जेव्हा लय गर्दी, कारण हा रोड लय बारका असायचा आणि हे वरती काय काम नव्हतं. आता मोनोरेल वगैरे बांधले आणि रोड पण जरा मोठा केलेला आहे, त्यामुळे जरा गर्दी पण कमी आहे. छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार, हा सरळ म्हणजे हा इकडचा ना. अरे एमजी शोरूम कधी बनलं रे इथे. इथं फिल्म सिटी पण आहे ना बाजूला. आर के स्टुडिओ ह्या साईडला राईटला आहे ना का लेफ्टला आहे. इकडे मला वाटतं हाय वाटतं भावाला रहेजा.
आहे कुठेतरी आर्किड स्टुडिओ इथं, काय इकडे कुठे आता आठवत नाही, पण आहे इथं जवळपास आर्किड स्टुडिओ. रिक्षावाले बोला असे मध्ये येतात ना, त्यांना वाटतं की अरे त्यांचाच रोड आहे, आणि झाप करून फिरवतात, युटर्न घेतात, कधी राईटला बघत पण नाहीत. संध्याकाळचं ऑफिसच्या टायमाला असतो ना आपण, म्हणजे 9 वाजता सकाळी संध्याकाळी लय बेकार गर्दी असते ना इथं. मी एकदा फसलो होतो, म्हणजे एवढी गर्दी होती ना. हां, आणि एकदा मी सरळ गेलो होतो हा वरचा मोनोरेल पकडून सरळ पुढे गेलो. अरे पुढे लास्ट पर्यंत गेलो, नंतर मला कळलं की ही बस्ती तर ओळखीची नाही. मग मी परत युटर्न घेतला आणि मग हळूहळू मग इकडे लेफ्ट मारला. खालून जाऊ नको, वरून डायरेक्ट पोहोचू ना पुढे, खाली कशाला ट्रॅफिक मध्ये नको. वरचा रोड मोकळा असतो ना, बरं पडतं रे ब्रिज वरून जायला. आतून जॉगिंग ट्रॅक बनवलाय, मी नाही बघितलं रे. अरे मस्त दगड लावलेत. नजर मी इकडे आलो ना, म्हणजे आलो असेल कधी, पण लक्षात नाही एवढं माझ्या. म्हणजे काहीतरी डोकं लावलं गव्हर्नमेंटने. बघा इथं आजी बिजी चालतात मस्तपैकी. राईटला घ्यायचं आता, तो बी काढणार आहे तो, काय रे. चौपाटीला चाललोय की काय रे, दादर चौपाटीला? दादर चौपाटीला चाललोय का आपण? त्यासारखंच वाटतंय. आता कुठे राईटला लेफ्टला? लेफ्ट. हा कुठला चौक आलाय? मंदिर समोर कोणतं मंदिर आहे? साईबाबा मंदिर आहे. तुम्हाला मित्रांनो काय ओळखतंय का? प्लेस ओळखता येतोय? मला वाटतं हा नाही आठवते मला कुठे चाललाय तो. तुम्हाला जर ओळखत असेल हा प्लेस तर सांगा, कमेंट करून कळवा. अरे आता पुढे दादर स्टेशन आलं. खूप वर्ष इकडे येणं नाही ना, त्यामुळे थोडंसं लक्षात राहत नाही लगेच. म्हणजे थोडंसं फिरलो ना आपण 1-2 वेळा की होऊन जाईल लक्षात, पण तरी पण इथून फिरलोय की या गल्लीतून आपण, पण लगेच क्लिक नाही झालं मला या गल्लीचं. यार इथं रस्त्याचं काम चाललंय. उडवली असते रे गाडी, पण आता काय ना, तू एवढं फिरवून का आणलंस पण मला? अरे तू गोल फिरवलंस. अरे तू दादरच्या ब्रिजवर आणलंस काय? व्हेरी गुड व्हेरी गुड. तुला ना माझ्याकडून एक चॉकलेट. इकडे सगळे शॉपिंगला येतात ना इथे दादरला, त्यामुळे एवढी गर्दी असते. अरे घाबरत नाही मी, तू सांगायचं नाहीस मला. अरे दादर मार्केटला सदा गर्दीच असते, कधी पण या. ट्रॅफिक कंटिन्यू असते अशी. चला आपल्याला काकीने हवालदार काकीने सोडलेलं आहे आपल्याला राईट टर्नसाठी. आपण सिद्धिविनायकला आलो, पोचलो तर. हां सॉरी, चर्च आहे ना, चर्च नंतर. हां चर्च नंतर आहे. हां बरोबर. आता चर्च येईल, चर्च नंतर मग सिद्धिविनायक. इकडं लेफ्ट साईडला पोर्तुगीज चर्च आहे. आपलं जायचं राईटला. फायनली आपण आता पोहोचलेलो आहे सिद्धिविनायक मंदिरच्या जवळ, आणि इथून आपल्याला जायचं आता वरळीला जाऊन थोडंसं एन्जॉय करू, फिरू मजा करू, आणि मग तिकडून जाऊ आपण. बोलू ना, असं आमचा प्लॅन कधी पण काही चेंज होतो, त्यामुळे असं म्हणून मी प्लॅन सांगत नाही काय, की जेणेकरून प्लॅन चेंज झाला की परत मग तुम्ही बोलणार आहे हा बोलला इकडे जाणार आहे ना गेलाय तिकडे. हे दिस इज नॉट फेअर. त्यामुळे मी प्लॅन सांगत नाही कधी कोणाला. सिद्धिविनायक मंदिर आलो. अरे कुठे मंदिर कुठे दिसणं झालंय? हां देतो. नको ते कॅमेऱ्याच्या मध्ये बोट येईल तुझं. लक्ष दे, सगळं आत केलंय. 5 4 3 2 1 आणि 0. बघा आलं सिद्धिविनायक मंदिर आलं. एवढं लांबूनच गर्दी आहे. लेफ्टला जायचं ना आपल्याला. सरळ चालू का लेफ्ट मारू? सरळ गेलो असतो रे, पण ते वरती चढायला लागेल असं, ब्रिज तो बनवतात.
काय सीन वाटतो रे, मस्त वाटतं सीन, मस्त वाटतं समोरचा. असं वाटतं कुठेतरी मस्त फॉरेन ठिकाणी आलोय. काय ही मेट्रो इकडे जॉईन करते ती. मधून रोड काढलेला आहे. आता वरळी नाक्यावरती मी पोहोचलेलो आहे आणि सरळ ना, सरळ का इकडे लेपला, सरळ नाही रे मला वाटतं. हां बरोबर आहे, सरळच येतो. हां बरोबर होता. तर आमचा प्लॅन थोडा चेंजेस झाला. आम्ही आता वरळी सीपेसला फिरतोय आणि ॲक्च्युली वाजलेत 6. तर विचार केला की नाही फिरायचं जास्त. 6 वाजलेत संध्याकाळचे आता. असं म्हणजे तसं आपल्याला राईटला जायचं आहे. मग कशा लेप लांब असेल. अरे लाईटी लावल्यात की आतमध्ये काय ते रोड, अरे फिरवला रे रोड. आता हो विषय काय माहिती सांगतात. ए रे वरती चढू. राईट आहे प्रवादी हा कुठला अरे हा तिकडचा बघ ना प्रमाणे. मी नाही बघितलं ना. मग तो कुठला गेलाय तो. हा गेला नरिमन, तो तिकडचा गेला नरिमन पहिला सीलिंग आहे. हा सिलिंग आहे. अरे ना तर मी सिलिंग येणार होतो. अरे नशीब नाही. तेवढा आतमध्ये गेलाय म्हणजे बनवलंय असं फुरसत मध्ये येऊन बघावं. एक पण बाईक तिकडे अलाउड नाही ना. अरे तुला बोलतोय ना पार्किंग बनवलं 2 व्हीलर 4 व्हीलर. मग जायचं कुठून ते डिपेंड आहे, ते मला पण नाही माहिती. 2 व्हीलर 4 व्हीलर पार्किंग बनवली पण एवढं थोडी नव्हतं, तुला पण माहिती आहे आपल्याला. हा तो सिलिंगला कनेक्ट केलाय का. हा सिलिंगला कनेक्ट केलाय. कशाला सिलिंग सिलिंग पुढे अजून सिलिंग पुढे आहे. मग फिरवलं कशाला. वा वा हे केवढं मोठं घेतलं दिसतंय. हा अरे म्हणजे आतमध्ये त्यांनी समुद्रात त्यांनी अजून रस्ता पुढे घेतलं तुला जा बाबा तू जा पुढे. अरे तव तिकडे कनेक्ट केलाय सिलिंग आहे इथून. हा सिलिंग पण नाही अजून भाऊ. बघ सायकल ट्रॅकवर तेवढा अरे बरंच मोठा बनवलंय. तेव्हा खालतून येत आहे ना. हा अरे इथे सांगतो इथं फुरसतमध्ये यायचं भाऊ शूट करायला. फुरसत मध्ये. मग हे काय हा तो सिलिंग आहे ना. हा सिलिंग के भाऊ ऍक्च्युअल इथून करंट झालेला आहे. काय व्ह्यू वाटतो रे सांग. 2 मिनिटं थांबवला. व्ह्यू बघा काय जबरदस्त वाटतोय. दिसतोय का तुम्हाला. इथे पण फिरवलाय. हा माहिती आहे, अजून होता अगोदर होता तो. आणि तो मला तिथे जॉईंट केलाय सिलिंगला. तो सिलिंगला जॉईंट केलाय तो. इकडून आलेले हे जे हे कोस्टल रोड आलेत ना सगळे, हे सगळे ना इथं जॉईन केलं. बघ ना अर्ध्या गाड्या खाली इकडे येतात, अर्ध्या गाड्या इकडे. ज्यांना इकडे जायचं ते इकडे येणार, ज्यांना पुढे जायचं ते पुढे जातील तिकडे. हो मेट्रोचं ना हा ब्रिज आहे ना काम. हा ब्रिज मला तर सरळ काढला तिकडे. काय जबरदस्त सीन वाटतोय रे. खतरनाक वाटतोय. खतरनाक वाटतोय सीन हा समोरचा. कुठले बिडिडचा आहे नाही काय माहित कुठले चालवते. हा 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 घेतला असं पण नको उगाच पकडतील बिकडतील. जा भाई जल्दी. अरे इथून तर कसं कसं निघायचं. गर्दीत आणला पूर्ण सगळं लास्टला एकदम. मग अरे पेट्रोल संपत आलंय. सर आम्ही आलो होतो शॉपमध्ये. मित्राने घेतलेला आहे त्यासाठी एक माईक, तो डिजिटेकचा. त्याला पण ब्लॉगिंग करायची म्हणून
प्रॉपर ब्लॉगिंग नाही पण त्याला काय करायचं तुला ट्युटोरियल. ट्युटोरियल करायचं आहे त्या टाईपमध्ये. त्यासाठी दादाला त्यामुळे एवढ्या गर्दीमध्ये येण्याचं कारण हेच होतं. नाही, तुझ्या जर्नीसाठी बेस्ट ऑफ लक. थँक्यू. हां तर फायनली माईक घेतलेला आहे भावाने आणि तो पण आता व्लॉगिंग स्टार्ट करेल थोड्या दिवसातच. आणि ट्युटोरियल करणार जसं म्हणजे प्रॉपर व्लॉगिंग नाही करणार आहे, ट्युटोरियलच करणार आहे. आणि आता रात्र झाल्यामुळे आता मग हा व्हिडिओ मी इथे स्टॉप करतो. आपण निघूया डायरेक्ट आता नॉनस्टॉप निघायचं डायरेक्ट घरी. ते व्हिडिओ आपण इथे स्टॉप करूया आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू आपण असे एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.